कोण म्हणतं कलेला वयाचं बंधन असतं? माणसाच्या अंगात कला असेल, काहीतरी करण्याची आवड असेल, तर अगदी कुठल्याही वयात आपण सुरुवात करू शकतो. बरोबर ना? नमस्कार मंडळी, मी ज्येष्ठ सखी. आज आपल्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे. अगदी आपल्या मनाला भेटणारा, हृदयाला स्पर्श करणारा. राखी तयार करणारा वर्ग म्हणजे आपल्या आजी आजोबांचा. बऱ्याच समस्या येतात, डोळ्याने दिसत नाही, पण आवड मात्र करण्यापासून दूर ठेवू शकत नाही. एक एक मणी तो धाग्यामध्ये ओतानाचा त्यांना जो आनंद मिळत होता, सुरुवातीला म्हणायचे की आम्हाला जमणार नाही, जमणार नाही. पण जेव्हा त्यांनी तो धागा हातात घेतला, तो मणी हातात घेतला आणि करण्याची जिद्द आणि केल्यानंतर मिळणारा जो आनंद ते स्वतःचे अनुभवत होते, त्यातून ही झालेली सुंदर राखी. ज्याप्रमाणे शाळेत जाणारी मुलं एकमेकाला पाहून शिकतात, अगदी त्याचप्रमाणे आपले आजी आजोबा सुद्धा राखी बनवण्याची कला एकमेकाला पाहून शिकत होते. असं एकंदरीत चित्र आपल्याला त्या उपक्रमामध्ये दिसत होतं. कारण सुरुवातीला मला येणार नाही, मला येणार नाही म्हणणारे आजी आजोबा सुद्धा ज्या आवडीने राखी तयार करत होते, हे अगदी कौतुकास्पद होतं. तर आपल्या या आजी आजोबांनी सुंदर सुंदर राख्या तयार केल्या आणि या राख्या तयार करताना आलेला अनुभव म्हणजे अप्रतिम. कारण राखी तयार करत असताना त्यांनी ज्या जुन्या गोष्टी सांगितल्या, काळानुसार झालेले बदल सांगितले, ते ऐकून अगदी मनाला प्रसन्न वाटलं की जुन्या काळी ह्या सगळ्या तामझाम, देखावा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. एक साधा धागा ते राखी म्हणून बांधायचे, पण तो बांधताना त्यांना जो आनंद मिळायचा, ते सगळं काही त्यांनी या राखी बनवण्याच्या कलाकुसरीतून आपल्याला बोलून दाखवलं. तर आपल्या या आजी आजोबांच्या कलेला आणि सुंदर सुंदर राख्यांना आपल्या रसिक प्रेक्षकांची वाव मिळावी, हीच एक अपेक्षा. तर मी ज्येष्ठ सखी मिनल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह. नमस्कार.